आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, तुला काय गरज होती नको तो किडा माझ्या डोक्यात सोडायची? मला खूप टेन्शन आलंय हं. खरंच गौरीने आणि रुद्राने लग्न केलं तर? हो ना ग, मी पण किती बेत आखले होते रुद्राच्या लग्नाचे. काय काय स्वप्न पाहिली होती. त्याच्या पंक्तीमध्ये जेवणाच्या काय काय पदार्थ ठेवायचे, काय काय खायचं. पण ह्याने जर असं लग्न केलं तर छे, मला काहीच खायला मिळणार नाहीये. आई, इथे मला त्यांच्या लग्नाचं टेन्शन आलंय आणि तुला खायचं पडलंय. याच्याशिवाय काही सुचत नाही तुला? माझा फोन कट करतेय ही, का रिसीव्ह करत नाहीये? आई, मला खरंच टेन्शन यायला लागलं. या दोघांनी लग्न केलं नसेल ना, मला तर विचारही करवत नाही. या घरची मोलकरी माझी सून होईल, कल्पनाही करवत नाहीये ग मला. छी. ए चंद्या, चंदू, बोला काय आणू खायला? ए मी काय नेहमी खायलाच मागत असते का? हो म्हणजे नाही, म्हणजे हो म्हणजे बोला काय आणू? चंदू, गौरी कुठे आहे? तुम्हाला काय पाहिजे का? मला सांगा ना, मी आणतो ना बनवून. काय बनवू? तू काय बनवणार आहेस? गौरीने चांगलंच बनवलंय. अच्छा, तिने बनवलं? कधी बनवलं? म्हणजे मला माहित नाही. काय बनवलं? तिखट आहे का? चंदू, गौरी कुठे आहे सांगतोयस का? कुठे गेली आहे गौरी? गौरी कुठे गेली? कुठे गेली गौरी? गौरी मगाची कपडे धुवायला गेली. नाही नाही, ती सकाळी गेली. सकाळी ती नाश्ता बनवायला गेली, मग बिट्टीला भरवायला गेली. हा, मग बिट्टी गेली, मग गौरी गेली. नाही, गौरी आली. नाही, गौरी गेली का आली ते आठवत नाही मला आता. चंदू, काय चाललंय? आता गौरी कुठे आहे? कुठे कुठे? गौरी? अरे तेच विचारते ना मी, गौरी कुठे आहे? तेच सांगतोय मी. ह्याला माहित असणार बरं का, हा मुद्दाम नाटक करतोय विसरल्याचं. मी सांगते ना, हा सांगणार नाही अगं आपल्याला. हा, गौरी गौरी ते जेवण घेऊन गेली. जेवण जेवण घेऊन गेली? कुठे? कुणासाठी? अहो, ते लग्नानंतर असतं नाही का ते गाव जेवण, तुम्हाला माहिती असेल है ना? म्हणजे ते त्याच्यासाठी गेली. लग्न? कुणाचं लग्न? लग्न? कोणाचं लग्न? आता तू म्हणालास ना लग्न. हे चंद्या, बोल लवकर. आठवत? रेवती, झालं झालं लग्न. हे आई, तू शांत राहा, गप्प बस. हा हा, आठवलं आठवलं आठवलं. ते गाव जेवण म्हणजे ते लग्नाचं नाही, ते वाढदिवसाचं. बिट्टीचा वाढदिवस आहे ना. हा, त्याचं जेवण द्यायला गेली मित्रांना तिच्या. कुठे आहेत तिचे मित्र? तिचे म्हणजे गौरीचे मित्र नाही, बिट्टीचे मित्र. गौरीचे मित्र कुठून येणार? चंद्या, सांगतोयस का? कुठे 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 आहेत ते मित्र? थांबा, आठवू द्या. मित्र मित्र, हा 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 हा, ते सिग्नल नाही का, सिग्नल. सिग्नलच्या इकडचे मित्र आहेत तिचे. सिग्नलला गेली? हा, सिग्नल वरती कोण आहेत भट्टीचे मित्र? यांना गाठायलाच पाहिजे, त्याशिवाय ही काय लपवते नाही कळणार. रेवती, मुलांनो, आवडले का लाडू तुम्हाला? अरे वा. बिट्टी, आता मी यापुढे लाडू आणले ना, या तुझ्या नवीन मित्रांना तू तुझ्या हाताने भरव. हो. बिट्टी, तू कसली लकी आहेस ग. बिट्टीचा तर नशीबच उघडलं.
हो ना, तू सुटलीस आम्ही कधी सुटणार काय माहिती. म्हणजे असं का बोललास तू? त्यांनाही वाटत असेल विट्टी सारखे मम्मी पप्पा पाहिजे असेल. हो. आता बिट्टीचे मित्र झालात की नाही तुम्ही? आता बिट्टीचं घर म्हणजे तुमचं घर. तुम्ही बिट्टीकडे कधी येऊ शकता खेळायला. याल ना? रुद्र सर यांना घरी बोलावतात. आज सावरले सगळं. पण नंतर या मुलांकडून मी कोण आहे, बिट्टी कोण आहे हे कळलं तर नाही, मला आता उशीर करून नाही चालणार. त्यांना सगळं खरं सांगितलंच पाहिजे. आत्ताच सगळं सांगून टाकते. कल्लू काय मॅडम सापडल्यात ना शेवटी? मला नडते तू? मला कल्लू शेटला नडते? त्या दिवशी ती माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी पळवली आणि आता काय? आता हे कोंबडीची पिल्ली पळवणार आहे. काय तू घाबरत नाही ना कोणाला? कल्लू शेटला पण घाबरत नाही? आता तुला दाखवतो हा कल्लू शेट काय चीज आहे ते. नाही तुमच्या दोघींचे असे तुकडे 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 करून असे खिमा बनवून सिग्नलवरच्या कुत्र्यांना खाऊ घालीन ना, नावाचा कल्लू नाही मी. समजलं का? त्या दिवशी त्या गाडीतनं बसून निघून गेलीस तू. आता बघतो ना तुला कोण वाचवायला येतंय ते. हा, खूप लाड येतो ना तुला या पोरांचा. किव येते ना त्यांची तुला. पोटभर जेवायला घातलं म्हणजे पोटभर खाल्लं ना त्यांनी. आता पोटभर मार खातील. समजलं का? तुझ्या चुकीची शिक्षा आहे ना तर त्या पोरांना देणार. महिनाभर तर मी काय त्यांना जेवायला देत नसतो. महिनाभर त्यांना जेवायला नाही